नमोबुद्धाय जय भीम. आज आपण दुसरा पाठ स्वर व्यंजनांची ओळख शिकणार आहोत. धम्मलिपीत अक्षर वर्ण काढताना इंग्रजी भाषेतील म्हणजेच रोमन लिपीतील के या वर्णाची आरशातील प्रतिमा काढावी. आ अक्षरासाठी प्रथम अ वर्ण लिहून उभ्या रेषेवर उजवीकडे शिरोभागी किंवा मध्यभागी एक आडवी रेषा द्यावी. ई या अक्षरासाठी स्त्रियांच्या हनुवटीवरील परंपरागत गोंधन म्हणजे 3 टिंब त्रिकोणाचे 3 बिंदू काढावे. दीर्घ ईसाठी चौकोनाच्या 4 कोनावरील बिंदू म्हणजे 4 असतात ते काढावे. उ ह्रस्व उ काढताना इंग्रजी एल अक्षर काढले की धम्मलिपीतील उ वर्ण तयार होतो. दीर्घ ऊसाठी प्रथम ह्रस्व उ काढावा, नंतर त्याच्या मधोमध उजवीकडे आडवी रेषा द्यावी म्हणजे दीर्घ उ होतो. ए वर्णासाठी आपण त्रिकोणाचे चित्र काढायचं आहे. ऐ वर्णासाठी प्रथम ए वर्ण काढून त्याच्या शिरोभागी डावीकडे एक आडवी रेषा दिली की ऐ वर्ण तयार होतोय. ओ वर्णासाठी धम्मलिपीत ह्रस्व उ लिहून शिरोभागी डावीकडे एक आडवी रेषा दिली की ओ वर्ण तयार होतो. दीर्घ औ साठी ह्रस्व उ काढून डावीकडे 2 आडव्या रेषा दिल्या किंवा दीर्घ उ काढून डावीकडे एकच आडवी रेषा दिली की औ तयार होतोय. 2 प्रकारे औ आहे. आता आपण प्रत्यक्षात कशा प्रकारे लिहायचं हे शिकणार आहोत. अ लिहिताना केची आरशातील प्रतिमा म्हणून या प्रकारे याला आपण त्र देखील म्हणू शकतो. फक्त शिरोधारा दिली नाही तर हा त्र वर्णच आहे. त्याप्रमाणे आ लिहिताना आ म्हणजे काना चिन्ह आहे. प्रथम अ काढायचं आहे, त्याला मध्यभागी एक रेषा द्यायची आहे किंवा आपण दुसरा आ काढताना शिरोभागी, कारण आ चिन्ह 2 ठिकाणी दिलं जातं. ई काढताना त्रिकोणाच्या 3 कोनावरील बिंदू म्हणजेच ई. दीर्घ ईसाठी हा ई आपण दीर्घ स्वरूपात पोचतो 4 बिंदू. उ काढण्यासाठी इंग्रजी एल अक्षर काढलं म्हणजे हा उ. दीर्घ ऊसाठी उ. प्रथम ह्रस्व उ काढून मध्यभागी एक रेषा दिली की दीर्घ उ तयार होतोय. ए साठी त्रिकोणाचं चित्र काढायचं आहे, हा आहे ए. ऐ साठी प्रथम ए काढायचं आहे. ए काढल्यानंतर शिरोभागी डावीकडे एक रेषा दिली की ऐ, हा ऐ. ओ साठी प्रथम उ काढा, त्याला शिरोभागी एक रेषा दिली की ओ वर्ण तयार होतोय. औ साठी आपण प्रथमतः उ काढा, त्याला 2 रेषा दिल्या की ओ तयार होतोय किंवा प्रथमतः दीर्घ उ काढून शिरोभागी एकच रेषा दिली की हा औ तयार होतो. 2 प्रकारे औ आहेत. अशा प्रकारे धम्मलिपीत